कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। हद्दवाढीसाठी संभाव्य असलेली शहर परिसरातील गावांनी या हद्दवाढीला विरोध केला असला तरी हद्दवाढ करून घेण्यासाठी कोल्हापूरातील हद्दवाढ कृती समिती मात्र आक्रमक आहे आणि याचवरून आता पोस्टरबाजी देखील पाहायला मिळते। मी आता हे कोल्हापुरातल्या निवृत्ती चौकामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। हद्दवाढीचं समर्थन करणारा अस्सल कोल्हापुरी भाषेतील एक फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी। बस आता कुणी बी काय बी म्हणू द्या, लढाई आमची आरपारची अशा आशयाचा हा फलक आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शिवाजी पेठ तरुण मंडळाकडून हा सगळा फलक आहे तो लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर बघितलं तर याच फलकावर काय नेमकी परिस्थिती शहराची आहे, हद्दवाढ नेमकी कधी झालेली होती, किती लोकसंख्या असताना ती झालेली होती आणि त्यानंतर आत्ताची परिस्थिती काय आहे ही प्रतिमात्मक एक चित्र दाखवून माहिती देखील या सगळ्या फलकावर देण्याचा प्रयत्न आहे तो केला गेलेला आहे। त्यामुळे एका बाजूला हद्दवाढ करण्यासाठी हद्दवाढ कृती समिती आक्रमक असताना दुसऱ्या बाजूला याला विरोध देखील होतोय। ग्रामीण भागातील जनता शहरामध्ये यायला तयार नाही, त्यामुळे हद्दवाढ विरोधी कृती समिती देखील पालकमंत्र्यांना भेटते, हद्दवाढ होऊ नये या संदर्भात मागणी होते आणि त्यामुळेच एकूणच आपण बघतोय कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।